राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं थैमान घातले। या अवकाळीमुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान होतंय। नगर जिल्ह्यातील जवळपास 10,000 हेक्टरवर असलेला कांदा सडण्याची शक्यता वर्तवली जाते। नगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान होतंय। फक्त नगरमध्येच नाही तर राज्यातल्या ज्या ज्या भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली त्या भागात रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। नगर जिल्ह्यातल्या जवळपास 10,000 हेक्टरवरचा कांदा सडू शकतो। नगर शहराशेजारी असलेल्या कापूरवाडीतल्या कांद्याच्या नुकसानीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। ऐन हिवाळ्यात आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलेलं आहे। रब्बीचा कांदा असेल, काही गव्हाचा भाग असेल, हरभरा असेल किंवा फळबागा असतील, या पिकांचं मोठं नुकसान या पावसामुळे झालेलं आहे। हा जवळपास 10,000 हेक्टर मधला कांदा जो आहे तो या पावसामुळे बाधित झालेला आहे। आता या ठिकाणी आपण पाहतोय की अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। हा काढलेला कांदा आहे, परंतु कालच्या पावसामुळे हा कांदा सडायला लागणार आहे। अगदी 2 दिवसात याचं पूर्ण खतासारखा प्रकार होणार आहे। याबरोबरच या पावसामुळे बुरशीजन्य रोग देखील होणार आहेत। दादा, तुमचा किती कांदा आहे, काय नुकसान झालं या कांद्याचं? माझा 2 एकर कांदा आहे आणि काल जो अवकाळी पाऊस आला या पावसाने या कांद्याचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। तर हा जो कांदा आहे याच्यामधला 10% कांदा सुद्धा मार्केटला जाणार नाही आणि त्यानंतर हे वाहतूकदारांनी जो संप ठेवलाय त्याच्यामुळे आता 8 दिवस मार्केट बंद आहे। लैलेश बारगजे, जी 24 तास, अहमदनगर।